नमस्कार. नमस्कार. स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, रसिक प्रेक्षक, आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आज गप्पाटप्प्यांच्या या सत्रामध्ये धार्मिक उपक्रमामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत स्वतःचं एक आगळंवेगळं स्थान निर्माण करणाऱ्या एक खूप मोठ्या भगिनी आज इथं मुलाखत देण्यासाठी आलेल्या आहेत. अपर्णा अभिजित माने असं त्या भगिनीचं नाव, ज्या धर्म जागरण आणि मातृशक्ती आयाम या धार्मिक संस्थेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात, जिल्हा प्रमुख म्हणून काम करतात, जिल्ह्याचं नेतृत्व करतात. जिल्ह्यामध्ये विविध सनातन हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जीवाचं रान करतात, तन मन धन अर्पण करून खूप प्रामाणिकपणे सेवा करतात. मी मानेताईंचं आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते ताई. तुमचं शिक्षण काय आहे? माझं B.Com झालेलं आहे कुठं? संगमेश्वर कॉलेज येथे. कधी? 2008 साली झालेलं आहे. बरं. हां. तर आता मी सध्याला हे जे सामाजिक कार्य आहे त्या सामाजिक कार्यामध्ये खरं तर मी माझ्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या म्हटलं तर चालेल, कारण वडील जेव्हा मला पैसे द्यायचे तर बऱ्याच जणांचं काय असतं की चला आपण मित्रांमध्ये पार्ट्या करूयात, चला आपण इकडे जाऊन हे करूयात. पण माझं एक काय असायचं की मी वडिलांकडे जेव्हा पण पैसे घ्यायची तर आपल्याला काहीतरी असे कार्यक्रम करता येतील का जे सगळ्यांसोबत बसून असेल, सगळ्यांमध्ये मिळून असेल, सगळ्यांसोबत कसं संवाद करता येईल. आधीपासूनच लोकांची अटॅचमेंट करून घ्यायची एक सवय होती लहानपणापासूनच. तीच सेवा अवगत करत करत मी त्या समाजकार्यामध्ये आता सध्या. तुम्ही या समाजकार्यामध्ये विशेषतः धार्मिक क्षेत्रात काम करत असताना तुम्ही एक संस्था स्थापन केला. हो. काय त्या संस्थेचं नाव? पुनर्वसू महिला उद्योग संस्था. कशासाठी स्थापन केला? उद्देश काय? मूळ उद्देश असा आहे की आता ज्या महिला आपण बघतो आहेत की बऱ्याच महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, सक्षम व्हायचंय, पण बऱ्याच महिलांना बाहेर जाऊन काम करायची इच्छा असते पण त्यांना ते करू शकत नाही. मुलांमुळं म्हणा, घरगृहस्थीमुळं, संसारामुळं, किंवा घरामधून काहीतरी बर्डन असतं त्यांना की तू इथं बाहेर जाऊन काय करायचं नाही, तुला जे काय घरात बसून करायचं ते कर. मग पण त्यांची इच्छा असते महिलांची की मला काहीतरी कमवायचंय, माझा एक तरी रुपये या घरामध्ये आला पाहिजे, या उद्देशाने प्रत्येक महिला प्रयत्न करत असते. मग तशा महिलांना आपण पुनर्वसू महिला उद्योग संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना रोजगार दिलेले आहेत, घरी बसून काम दिलेलं आहेत. ज्या त्या महिला आता सध्याला 12 ते 15 हजार रुपये कमवतात घरी बसून. नेमकं काय काम देता तुम्ही? आपण काम देतो लाईटीच्या माळांचं, परत गारमेंटचं, परत आता नवीनच आपण आता अद्याप चालू केलेलं आहे चॉकलेटच्या बुक्यांचं. आणि आता जे नवीन आता जे डिजिटल मार्केटिंग म्हणून आलेलं आहे, जे बायका आता घरात बसलेल्या असतात, कामं वगैरे झाले महिलांचे की महिला काय करतात, मोबाईल घेऊनच बसतात. लहान मुलं पण मोबाईल घेऊन बसतात, आता महिलाही मोबाईल घेऊन बसतात. पण त्या मोबाईलचा वापर करून आपण पैसा कसा कमवू शकतो, या आता आपण डिजिटल मार्केटिंग आपण नवीन चालवलं केलेलं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, मीडिया, सोशल मीडिया याच्यामार्फत आपण आपलं पैसा कसं कमवू शकतो. भले तुमच्याकडं कमी पैसे असू दे किंवा पैसे नसू दे, पण पैसा आपण कशा पद्धतीने नसताना सुद्धा आपण उभा करू शकतो. म्हणजे महिलांचं तुम्ही सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न, सक्षमीकरणाचं, महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलं तुम्ही. हो. येस. म्हणजे एका महिलेला उभं केलं म्हणजे अख्खं कुटुंब तुम्ही उभं केलं. हो. इतर कुठली सामाजिक उपक्रम तुम्ही राबवला? सामाजिक उपक्रम असे आहेत आपले, आता जे मध्ये नवरात्री झाली, बरं. ही नवरात्री आपण गेले 10 वर्ष झालं करत आलोय. नवरात्रीमध्ये आपण गरबा, दांडिया तर घेतोच, पण यावेळेस आपण ह्या 2 वर्षामध्ये आपण आता नवीन उपक्रम चालू केले. लाठी काठी, तरवारी, ढोल ताशा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. बरेच आता लोक बघा आपली संस्कृती विसरत चाललेत, त्यांना संस्कृतीचं भान आणून देणं फार गरजेचं झालेलं आहे. मग त्याच्यामुळं आपण विविध कार्यक्रम 8 दिवस राबवले या नवरात्रीमध्ये. तर याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण विविध ज्या महिला आहेत, जे मोठ्या मोठ्या उद्योजक म्हणून काम करतायत किंवा नोकरी करतायत, यांच्यामार्फत आपण आरती केली, घटस्थापना म्हणून आपलं देवीचं प्रतिमा ठेवून. आणि एक शंकरभवन हॉल म्हणून आहे प्रभाग क्रमांक 22मध्ये, त्या हॉलमध्ये आम्ही हे सर्व कार्यक्रम घेतले होते. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही महिलांना आरोग्य शिबिर ठेवलं होतं. एक गायनोकॉलॉजिस्टला बोलून त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या माहितीने सर्व महिलांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, महिलांनी स्वतःकडे तुम्ही कामं करा, घरातले कामं करत करत स्वतःची पण काळजी घ्या,
हे त्यांना त्या माहितीतून सांगण्यात आलं. आणि आता लवकरच बरेच प्रॉब्लेम आता महिलांमध्ये प्रॉब्लेम चालू झालेत, बरेच शारीरिक व्याधी चालू झालेल्या आहेत महिलांना. तर त्या शारीरिक व्याधींवरती कुठंतरी तुम्हाला कसं उपचार घेतलं पाहिजे आणि तसं जर झालंच तुमच्यासोबत तर त्याच्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे. आणि ते होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या, योगासनं करा, व्यायाम करा. तुम्ही प्रत्येक म्हणजे स्वतःसाठी 1 तासभर वेळ द्या. तुम्ही म्हणजे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी किंवा आरोग्य शिबिर वगैरे घेतलं? हो, मोफत आरोग्य शिबिर आपण घेत असतो महिलांसाठी. मला सांगा हे की तुम्ही आतापर्यंत जी जेवढी सगळी कामं करता धार्मिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तुम्ही जे जे उपक्रम हाती घेताय काय हे तुम्ही एकट्याच करता का तुमच्यासोबत काही महिला आहेत? माझ्यासोबत सर्व महिला आहेत. किती आहेत? भरपूर महिला आहेत, कारण महिलांना माहिती आहे जे आता हे काय मी उपक्रम करते आहे. तुमची ही जी संस्था आहे पुनर्वसू, हा, ती रजिस्टर्ड आहे संस्था? रजिस्टर आहे संस्था. किती वर्षापूर्वीची? आता 4 वर्ष झाले माझी संस्था रजिस्टर होऊन. 4 वर्षापासून तुम्ही उपक्रम राबवता? 4 वर्षापासून उपक्रम आपण. रिस्पॉन्स कसा मिळतो महिलांचा? खूप छान आहे, खूप छान आहे. महिलांचा रिस्पॉन्स खूप छान आहे. तुम्ही फक्त महिलांसाठीच आतापर्यंत काम करत आला? महिलांसाठी करत आले, समाजासाठी, लहान मुलांसाठी काम केलं? लहान मुलांसाठी देखील. तरुणांसाठी काय केलं? लहान मुलांसाठी आपण विविध त्यांच्या खेळातून म्हणा. आता आम्ही आमच्या गणपतीचं स्वतःचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये शाखा चालू केल्या. त्या शाखेमध्ये आपण शिवाजी महाराजांबद्दल सगळं त्यांना सांगत असतो की शिवाजी महाराजांनी आपल्या भारतासाठी, हिंदू धर्मासाठी काय लढा दिला, त्यांनी कशा पद्धतीने त्यांनी बुद्धीचा वापर करून आणि त्यांनी शस्त्रांचा वापर करून कसं त्यांनी हे केलं. आणि आता बघा शाळेमध्ये प्रत्येक वेळेस भारत माताचं बद्दल गीत सांगितलं जातं शाळेमध्ये, पण ते नुसतं आता शाळेतच महत्त्वाचं राहिलेलं नाही आहे. आता मोठ्यांना देखील ते तितकंच गरजेचं झालं आहे. लहान मुलांना तर आपण सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देतो, त्यांना संस्कार वळण कशा पद्धतीने लावणं गरजेचं आहे. घरात आई वडिलांना तुम्ही कशा पद्धतीने बोललं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणामध्ये तुम्ही परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, कशी जिद्द बाळगली पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा आपण लहान मुलांना देखील संस्कार. हे विविध उपक्रम राबवण्यासाठी आपण जे कामं करतो का महिलांसाठी म्हणा, बाळगोपाळांसाठी म्हणा, तरुणांसाठी म्हणा, त्याला पैसा लागतो. पैसा कसा उभा करता तुम्ही? असं काही नाहीये की प्रत्येक गोष्टीला पैसा हा लागतोच असं नाहीये. बरेच लोक आम्ही सगळेजण जर एकत्र आलो की त्याला चला आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला. आता जर 50 जणांचा जर मला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला, आम्ही कायमचेच पुस्तकं आणून ठेवले, कायमचे पुस्तकं आणून ठेवले. जे काही आता मी तुम्हाला सांगितलंच, मला आधीपासून एक आवड आहे समाजकार्याची. मग त्यातून मी काय करते, मला जे पैसा माझ्याकडं येतोय माझ्या ह्या सगळं म्हणजे मी माझ्या जागेंचे कामांचं पण करते. आमच्या वडिलांचं मुळात कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. मग त्यांच्या माध्यमातून जे काही मी कन्स्ट्रक्शनची कामं करत असते त्यातून पण जे काही पैसे उरत असतील ते मी माझ्या समाजकार्यासाठी देते. पदरचे पैसे खर्च करून तुम्ही समाज. हो, येस, पदरचे पैसे खर्च करून मी हे सगळं समाजकार्य करते. मग आता हे एवढं करत असताना आपली शक्ती कुठेतरी कमी पडते, मनुष्यबळ कमी पडतं, कुठेतरी एक शक्ती आपल्या पाठीशी हवी म्हणून तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाकडे किंवा राजकीय पुढाऱ्याकडे नेत्याकडे आकर्षित झाला नाहीत का? किंवा याच्याकडे गेलं तर आपण आणखी जास्त जोमानं चांगलं काम करू शकू? नाही, असं मी खूप वेळा प्रयत्न केलाय त्यांच्यापर्यंत जाण्याचं, पण वेगवेगळ्या कारणांनी मला तिथं काही व्यवस्थित रिस्पॉन्स मिळाला नाही. मग मी विचार केला की त्यात आपण वेळ घालवण्यापेक्षा आपण मुळात आपण त्या गोष्टी नंतर करू, त्यांना कधी ना कधी दिसेल. पण आता आपण जवळजवळ 4 वर्षाखाली आपण जे काम चालू करायला पाहिजे होतं सोशल मीडिया, ते आपण आत्ता चालू केलंय. जवळजवळ या 6-7 महिन्यामध्ये चालू केलंय. त्या माध्यमातून लोकांना समजत चाललंय की आपलं कार्य काय आहे, काय नाही आहे, आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ऑलरेडी. मला हे देखील कुठून समजते की त्यांच्यापर्यंत हे तुझं कार्य पोहोचतात. पण हे असं नाही, पण माझं हे धर्मजागरणाचं काम आहे आणि हे खूप मोठं काम आहे आपल्या लोकांना धर्मातून जागं करणं. मग त्याच्यामुळं मला ह्याच्यासाठी जर मला स्वतःला थोडेफार माझे पैसे जात असतील तर मला काही हरकत नाही आहे. त्यासाठी मी पैसे नेहमीच घालायला तयार आहेत. आणि आजूबाजूचे लोकही खूप मदत करतात, सगळ्या गोष्टींना सहकार्य करतात की बाबा मला आता त्यांची जर गरज असेल, एखाद्या मंदिरात आम्ही कुठला तरी पाठ ठेवणार असेल, हनुमान चालीसाचा पाठ ठेवतो आपण लहान मुलांना, हनुमान चालीसा पाठ करून घेतो त्यांच्याकडनं. दुर्गा सप्तशतीचे पाठ दर पौर्णिमेला आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो. नवरात्रीमध्ये तर करतोच, पण इतर वेळेस पण आम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे ठेवत असतो. चैतन्य केंद्र आपण चालू केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, त्याच्यात भारत माताची आरती असेल, सगळ्या गोष्टी असतील, ते शिकवलं जातंय आपल्या महिलांना, लहान मुलांना. अशा माध्यमातून छोटे छोटे उपक्रम आपण करतोय. त्याला काही एवढा काही पैसा खर्च होत नाही, कमी पैशात पण ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि हे धर्माचं काम आहे. बरेच लोक चला ताई चांगलं काम करतायत म्हणून ते पुढे येऊन मला मदतीला येत असतात. देणग्या वगैरे मिळतात का? नाही, देणग्या वगैरे काही नाही, पण ते बाकीचं सहकार्य असतं त्यांचं की ताई तुम्ही या गोष्टींनी देणगीच घेऊन असं कामं होतात असं नाही आहे. आपण देणगी न घेता सुद्धा कामं आहेत खूप काही. तुम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या
इलेक्शनमध्ये निवडणुकामध्ये जे आजपासून मला वाटतं फॉर्म मत देणं घेणं चालू आहे. हो, 30 तारीख शेवटची. हो तुम्ही काही इच्छुक आहात का? हो, मी इच्छुक आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यामध्ये BJP मधून मी उमेदवारी फॉर्म भरलेली आहे आता इच्छुक उमेदवार म्हणून. तर कुठला आता प्रभाग क्रमांक किती? 22 येते प्रभाग क्रमांक 22. कुठली एरिया आहे ती? रामवाडी, लिमेवाडी, सेटलमेंट, परत इराण वस्ती, छोटी इराण वस्ती, मोठी इराण वस्ती, हा पूर्ण भाग येतो त्या बाजूला. इथं मोठे मोठे नगरसेवक निवडून आलेले. हो, नगरसेवक तर आहेत, निवडून तर आलेले आहेत ते. आणि गेल्या अनेक वर्षापासून ते त्या पक्षामध्ये कामं करतात. हो, त्या आता तुम्ही पक्षामध्ये कुठल्याच काम- पक्षामधून त्या पक्षासाठी काम केलं नाही. नाही. मग तुम्हाला वाटतं का ते लोक तिकीट देतील? काय आता ऑलरेडी देवेंद्र दादानंतर आपले सगळं कामकाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे आणि धर्मजागरणचं काम करते हे देखील त्यांना माहिती आहे. आणि भारतीय जनता पार्टी एक अशी आहे की जे बाबा आत्तापर्यंत चांगलं समाजकार्य केलेलं आहेत त्यांनाच ते वाव दिलेले आहेत. मग कदाचित मला वाव मिळेल, जरी नाही मिळालं तरी हे जे माझं सामाजिक कार्य आहे किंवा पुनर्वसू महिला उद्योग संस्थेमार्फत जे मी महिलांसाठी काम करते ते लाईफ लॉंग असणार आहे. नाही, मला सांगा, ह्या प्रभाग क्रमांक 22 मधून महानगरपालिकेला उभारण्याचा उद्देश काय? कशासाठी निवडणूक लढवताय तुम्ही? एवढं काम तुमचं चांगलं चाललंय, तुम्हाला कुठल्या राजकीय पुढाऱ्याची नेत्याची गरज नाही, पक्षाची गरज नाही. कशासाठी महानगरपालिकेत चालला तुम्ही? ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, आता सध्याला धर्मजागरणचं काम वाढवणं गरजेचं झालंय सगळ्या प्रभागामधूनच. तर त्या पद्धतीने ना बऱ्याच गोष्टींच्या अडचणी पण त्यांच्या आहेत, जे सामाजिक दृष्टीने जर पाहिलं तर नळांची असेल किंवा आता जर पावसाळा झाला, बरेच पूरग्रस्त लोक माझ्यापर्यंत आले. त्यांना हे माहीत होतं की मी समाजकार्य करते. मग मी खूप वेळा देवेंद्र दादांना पण सांगण्याचं म्हणजे सांगितलं की दादा असं असं प्रत्येक तुम्ही ठिकाणी problem तुमच्या ज्या झालेला आहे. महिलांचे जे वेगवेगळे तुम्ही कामं घेता, तुम्ही धार्मिक कार्यक्रम करता, हां ते आमदार देवेंद्र कोठेनं कधी कुठल्या कार्यक्रमाला बोलवलात का? हां, बऱ्याच ठिकाणी मी दादांना बोलवलेलं, आलते का? पण दादा येऊ शकले नाही म्हणून ताईंना, मोनिका ताईंना हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला वगैरे, त्या महिलांचा कार्यक्रम होता बरं. म्हणून दादांनी मोनिका ताईंना पाठवलेलं अच्छा. तिथं. बरं. आणि मध्ये आता जे नवरात्रीमध्ये आम्ही हे केलं तर त्यावेळेस मी बऱ्याच जणांना बोलवलं होतं, पण काही कारणाने कोण वेळ दिलेले नाही आहेत. हे प्रभाग क्रमांक 22 साधारणपणे किती मतदार आहेत? ह्याच्यामध्ये जवळजवळ 44 ते 46 हजार लोक आहेत संख्या. कुठल्या जातीचे किंवा धर्माचे लोक जास्त? मुस्लिम धर्माचे तर आहेतच, परत जास्त आपल्या संख्या आहे. हो, आणि हिंदू धर्माचे तुम्ही लोक कसं देखील टक्कर कसं आहेत. देणार? मुस्लिम संख्या जर जास्त असतो पण मुस्लिम लोक मदत देतील? आता बरेच आपण मुस्लिम जरी असले तर जे महिला आहेत, मुस्लिम महिला, तर त्यांच्या घरामध्ये बरेचशा अडचणी असतात. ते पण आपण थोडं याचं आपण धर्मजागरणाचं काम करतो. धर्म जागरणाचा शिक्का पडलाय ना. हो. तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार प्रसार हो, करताय, हो. तुम्हाला मुस्लिम लोक आपण जे हिंदू धर्माचं काम करतो हे कोणाला त्रास देण्यासाठी म्हणून करत नाहीये. तर मुळात आपल्या आपल्या धर्माचं आपण किती पालन करतोय आणि ह्याचं कुठंतरी लोकांना विसर पडत चालली आहे, यासाठी आपण धर्मजागरणचं काम करतो. जे मुस्लिम समाजातले तुम्ही उलट त्यांचं खरं तर बघा, त्यांनी सकाळ संध्याकाळ कुराण वाचतात, सगळ्या गोष्टी त्यांनी करतातच ना त्यांच्या धर्मातले. करतात. हो, तुम्ही पण करताय. आपल्या धर्मातलं जे माझा प्रश्न आहे, तुमच्या लक्षात आला नाही. हा, तुम्हाला जर निवडणूक लढवायचं असेल ना, अनेक जाती धर्मांना एकत्र घेऊनच माणसं करायचं गोळा आपल्याला. करून हो. निवडणूक लढवावं लागते. तुम्ही मुस्लिम मतं कसे मिळवणार म्हणून तुम्ही? मुस्लिम मतं जे आहेत त्यांनी का त्याची गरज नाही मुस्लिम मताची? नाही. आता जे आपण पुनर्वसू महिला उद्योग संस्था आहे त्याच्या मार्फत घरात जे आपण कामं दिलेत ते बऱ्याच मुस्लिम महिलांना पण दिलेत ना, आणि त्यांच्याही घरं चालतात, तेही स्वाभिमानी झालेत ना आता सध्याला. आहेत, संख्या आहे तुमच्या हो, मुस्लिमांची खूप संख्या मोठ्या आहे. प्रमाणात आहेत. आणि बरेच आता फक्त आपण पुनर्वसू महिला उद्योग संस्थेमार्फत फक्त महिलांचे घरी बसून काम देणे हेच करत नाही आपण. बरेच त्यांच्या आर्थिक प्रॉब्लेम आहेत, घरामध्ये बरेच अडचणी येतात त्यांना. तुम्ही त्यांना आर्थिक मदत देता का मुस्लिम लोक, मुस्लिम महिलांना? आर्थिक मदत म्हटलं तर आता एखाद्याच्या घरी काहीतरी, आता समजा काहीतरी वाद झाले, काहीतरी भांडणं झाले की ताई बघा माझ्या अशा पद्धतीने चालू आहे, कोणाच्या सासवा कोणाच्या मुसुनानं त्रास देत असतात किंवा कोणाच्या तर घरी नवरा बायकोंचेच भांडणं असतात, तर त्यांना आपण समजवण्याचं काम देखील करतो की बाबा तू हे तमाशा वगैरे करू नकोस, तुझं हे तमाशा करून काही होणार नाही. ऐकतात का ते नवरे लोक? हो, आई ऐकतात वडील, खूप जण. भाऊ हो जे भांडतात ते हो, तुमच्या ऐकतात. शब्दाला मान देतात? हो, देतात बर बर. देतात. तुम्ही त्या प्रभागामध्ये चक्कर मारला तुम्ही जे जे हो, नावं सांगितली? नेहमीच. काय परिस्थिती आहे? पाण्याची काय परिस्थिती? पाण्याची भयंकर वाईट परिस्थिती आहे. आता हे जे 8 दिवसाला पाणी येतं त्याच्यामुळे बरेच टब वगैरे भरून ठेवावं लागतं, बरेच जंतू त्याच्या मार्फत पसरतात, बरेच म्हणजे ज्या पद्धतीने अजून त्याच्यामध्ये तिथं ज्या गोष्टी घडायला पाहिजे ज्या पद्धतीने ते अजून काही घडलेले नाही आहेत. तर मला ड्रेनेजची काय सोय आहे? कशाची? ड्रेनेजची व्यवस्था? ड्रेनेजची पण व्यवस्था इतकी काही व्यवस्थित नाही आहे. आणि ओपन गटार आहेत का तिथं? हो, आणि आता तुम्हाला सांगाय ओपन गटारी खूप आहेत आणि वर्ण सांगायचं म्हणजे कंबर तलाव जो आहे
तो कंबर तलावाच्या मागचा भाग आमचा पडतो. विजापूर नाका म्हणा, इराण वस्ती म्हणा, भूषण नगर म्हणा, सगळे झोपडपट्टी एरिया आहे का? झोपडपट्टी एरिया भरपूर आहे तिथं. 2 नंबर म्हणून आहे तिथे एरिया. त्या एरियातून जो पाणी फ्लो होतो, भूषण नगर मधून जो पाणी फ्लो होतो, लिंबेवाडीतनं मड्डीवरून जो पाणी फ्लो होतो, ते सगळं पाणी येऊन अडकतं ते लिंबेवाडीच्या चौकामध्ये, जिथं हनुमानाचं मंदिर आहे, रिक्षा स्टॉप आहे, सेल्फ रिक्षा स्टॉप. आणि तिथं पाणी फ्लो होत नाहीये, त्याला जायला जागा नसल्यामुळं बरेच लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. रस्त्यांची काय अवस्था आहे? रस्त्यांची आत्ता इलेक्शन चालू आहेत म्हणून आता थोडेसे रस्ते व्यवस्थित करण्याचं काम चालू आहे. पण नुसतं तिथं रस्ते व्यवस्थित करणं ही गोष्ट तिथं नाही आहे. म्हणजे हे जे रस्त्याचं काम चाललंय ते महानगरपालिकेच्या वतीनं चाललंय का आमदाराच्या निधीतून चाललंय का खासदाराच्या निधीतून चालेल? आता हे कुठल्या निधीतून चाललेत ह्याचं काही आपल्याला माहित नाही. फक्त रस्त्याची कामं चालू हो, आहेत. रस्त्यातील कामं चालू आहेत हे दिसत आहेत. आणि आपण कसं आहे, कुठल्या गोष्टींमध्ये आपण कुणाच्या अडथळा करत नाही आणि तिथं जाऊन कुणाची चौकशी करत नाही. लाईटची काय अवस्था आहे? लाईटीच्या पण खूप भयानक अवस्था आहेत. नवरात्रीमध्ये बरेच लोकांचे मी लाईटी चालू करून दिलेत. सरकारी आपले जे तुमचं झोन कुठला पडतंय त्या एरियाला? झोन नंबर किती किंवा कुठे आहे ते झोन? तुमच्या एरिया जी आहे प्रभागाची ते कुठल्या झोन मधून कामं चालतात? महानगरपालिकेचाच विचार महानगरपालिकेचे एकूण 8 झोन आहेत. हो, मला वाटतं तुमचा झोन क्रमांक 5 कुमठा नाका हा, गुरु नानक चौकात तिथं ते झोन असा कुठे येते? कुठे येते? कुमठा नाक्यामध्ये येत झोन नाही. 4 ते गुरु नानक चौकात असतो. हा. तुम्ही म्हणता ना 4 नंबर 5 म्हणजे नंबरच ते आहे. जनता बँकेचे तिथं येत आहे का ते? हा, हा. अच्छा, आपल्या सीपी ते- ऑफिसच्या पुढे. हा, मग त्याचा झोनच्या माध्यमातून आपण काय केलं, बरेच वेळा आपल्या आजूबाजूला लोक असतात त्यांच्या मार्फत कॉन्टॅक्ट नंबर घेऊन महानगर रामवाडीचं म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल जवळ ना सगळे आमचे लोक तिथं बसलेलेच असतात. तिथं स्वच्छतागृहातले लोक, त्यांना बोलून त्यांचे सगळे कामं करून घेतले. नवरात्रीमध्ये बरेच लोकांची लाईटी चालू नव्हते बरं. आणि नवरात्री हे सण म्हणजे आपल्यासाठी दिवाळीच असल्यासारखी आहे आपल्या सोलापूरकर लोकांसाठी. समजा तुम्हाला भाजपनं नाही तिकीट दिलं, हम्म. एवढं तुमचं काम असून देवेंद्र दादा तुमच्या पाठीशी असून त्याची मंडळी आहे, म्हणजे आमच्या वहिनी पाठीशी आहेत, परंतु पक्षानं जर नाही तिकीट दिलं किंवा अशा उमेदवाराला तिकीट दिलं जो गेल्या 5, 10, 15, 20 वर्षापासून त्या प्रभागामध्ये काम करतो, त्याला तिकीट दिलं तर तुम्ही काय करणार? नाही, ठीक आहे ना. मग आपण जे काही आपण प्रयत्न करायचे ते आता केलेलेच आहेत. त्यांनी जर आपल्याला नाही दिलं तर काही हरकत नाही. आपलं जे पुनर्वसू महिला उद्योग संस्थेमार्फत तुम्ही जे कामं अपक्ष चालतात- वगैरे उभारण्याचं डोक्यात आहे का? नाही, अपेक्षा वगैरे तर काही उभारायचं अपक्ष डोक्यात नाही नाही. म्हणजे पक्षानं भाजपनं तिकीट दिलं तरच निवडणूक Yes, लढवायची, yes. अन्यथा गप बसायचं. नाहीतर गप्प आपलं आपलं धार्मिक येस. उपक्रम राबवत. नाही, धार्मिक उपक्रम तर आहे. सामाजिक कार्यासाठी बरेच लोकांनी फोर्स केले म्हणून तर आपण इथं उभारलोय ना. नाहीतर आपलं जे धर्मजागरणचं काम आहे त्याच्यातच आपल्याला बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण, करत आहेत. समजा तुम्ही निवडून हा. आलात, भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट दिलं, हम्म. म्हणजे अनेक लोक त्यात पक्षांतर केलेले आहेत. इकडचे तिकडचे पक्षाची लोक आलेले आहेत, हो. काँग्रेस पक्षाची लोक आले, सेनेची लोक आलेत, मला वाटतं काही MIM ची लोक सुद्धा त्या प्रभाग क्रमांक तुमच्या 22 मध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यात मुस्लिम लोक बी आहेत, बर. काही मुस्लिम नगरसेवक आजी माझे आहेत. हो. मग एवढ्या फाईट मधून समजा तुम्हाला तिकीट दिलं आणि तुमचं काम तुम्ही केलेलं महिलांचं कल्याण, त्यांची सेवा या जोरावर तुम्ही निवडून आलात, तर तुम्ही या 5 वर्षामध्ये कुठली कामं प्राधान्यानं कराल? जे आता ऑलरेडी खूप काही अडचणी तुम्हाला सांगितलं, पूरग्रस्ताच्या वेळेस बऱ्याच लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आणि त्यांना काही मदत मिळू शकलेली नाहीये. पहिली गोष्ट मी त्यांना जाऊन मदत करेन. आतून जे पाणी सप्लाय होत नाहीये त्या गोष्टींचं पहिला व्यवस्थित करून घेईन. पाईपलाईन बदलावं लागेल का? पाईपलाईन पूर्णपणे बदलावीच लागणार आहे. अतिशय जुनी आहे. हो, अतिशय जुनी पाईपलाईन आहे आणि अतिशय जुने लाईटीचे जे खांब आहेत ते सुद्धा अतिशय जुने आहेत. तर त्यांचं पण काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच आता मी बघितलं, नवरात्रीमध्ये जेव्हा आम्हाला लाईटी चालू करायचे होते, फक्त जुन्या ह्याच्यामध्येच त्यांनी ते चेंजेस करून दिले, पण नवीन कनेक्शन वगैरे काही करून दिलेलंच नाहीये. मग त्या पद्धतीने ज्यांना जे काही अडचणी आहेत, आणि नुसतं हे लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर होणारच आहेत, पण त्याच्याबरोबर बरेच अनेक उपक्रम असणं, लोकांच्या जवळ जाणं, लोकांची भावना समजून घेणं, लोकांना काय नको आहे ते बघणं आणि त्यांच्या सुखादुखात नेहमी जाणं. नुसतंच तुम्ही नगरसेवक आहे आणि घरामध्ये बसून जर तुम्ही नगरांचा जर विचार करत असाल तर ते योग्य नाही आहे. आणि बऱ्याच गोष्टी आता तुम्ही बघताय की आता सोलापूर हळूहळू कुठंतरी IT पार्क हे ते याच्यामुळं सुधरत चाललेलं आहे. तर तसं हे प्रभाग क्रमांक 22 मध्ये पण ज्या पदार्थांना अजून नवीन काय उपक्रम करता येईल का, महिलांसाठी काही नवीन उपक्रम आणता येईल का, महिलांसाठी अजून नवीन उद्योग चालू करता येतील का. आता नवीन तुम्हाला माहीतच असेल डिहायड्रेशनचा बिझनेस
जे आपण सगळे पदार्थ ड्राय करून त्याचं पावडर करून एक्सपोर्ट करतो भारताच्या बाहेर. अशा काही गोष्टी आहेत ज्या अजून महिलांना ते म्हणजे मी हे छोटे छोटे केले, जे काही महिलांसाठी काम करते, रोजगार देते, हे खरं तर खूप छोटे छोटे उपक्रम आहेत. मला कुठंतरी ते सगळ्या मोठ्या लेवलला घेऊन जायचे आहेत. महिलांना जे आपण उपक्रम आता देतोय, किती 250-300 महिलांनाच आपण काम देऊ शकलोय. अशा हजारो महिलांचा मला विचार करायचा आहे. असा 2000-3000 महिलांना आपण काम कसं देता येईल, त्यांच्या हाताला काम कसं मिळेल, त्यांनी कसं सक्षम होतील, त्यांचं कसं व्यवस्थित घर चालेल, ह्या सर्व गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं आहे. आणि त्या पद्धतीने जर करायला मला नक्कीच जर संधी मिळाली तर मी हे सगळ्या गोष्टी नक्कीच करेन तिथं. आणि जिथं ज्या गोष्टी नवीनमध्ये उपकरण आणून आपले रस्ते असतील किंवा ड्रेनेज लाईन असतील, नळाचे असतील, त्या सगळ्या गोष्टी मी करत राहीन. आणि धर्मजागरणचं तर काम खूप मोठ्या प्रमाणात करेन. खूप सारे मंदिर असे आहेत की त्या मंदिर इतक्या कोपऱ्यात गेलेले आहेत की त्याला धुळा चढलेला आहे, पण अशा मंदिराला नवीन उभारी देण्याचा प्रयत्न करेन. अशा मंदिरांना रोज प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी चैतन्य केंद्र त्या मंदिरात चालू करेन, त्या मंदिराचा विकास करेन, त्या तिथल्या आजूबाजूच्या घरातल्या लोकांना प्रत्येकाला जवळून त्यांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करेन. छान ताई, तुम्ही सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम आणि महानगरपालिकेच्या ज्या नागरी मूलभूत सोयी सुविधा आहेत, पाणी, लाईट, ड्रेनेज, दिवाबत्ती, खूप तुमचा अभ्यास चांगला आहे, तुमचं संपर्क दांडगा आहे. तुम्ही तळागाळातल्या महिलांपासून ते मोठमोठ्या लोकांपर्यंत तुम्ही कामं केलं. आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. तुम्ही खरंच बहुसंख्य मतांनी तुम्ही निवडून यावं आणि एक सोलापूरकरांना, सोलापूरच्या महानगरपालिकेला एक अभ्यासू नगरसेविका प्राप्त व्हावी, अशी आम्ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.